बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज दोन मेळावे असणार आहेत। शिवसेनेचा बीकेसी मैदानामध्ये मेळावा होईल, तर ठाकरे गटाचा मेळावा हा अंधेरी स्पोर्ट्स क्लब इथे होणार आहे। आज जयंतीनिमित्त दोन मेळावे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एकीकडे बीकेसी मैदानामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांचा मेळावा असेल, तर दुसरीकडे अंधेरीमध्ये ठाकरेंचा मेळावा असणार आहे। अंधेरीमध्ये उद्धव ठाकरे हे पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करतील, तर बीकेसी मध्ये एकनाथ शिंदे हे आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमदारांना खासदारांना संबोधित करणार आहेत। तर आज बाळासाहेब यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त दोन मेळावे असणार आहेत। दोन मेळावे एकीकडे बीकेसी मध्ये असेल, तर दुसरा मेळावा हा अंधेरीमध्ये असणार आहे। बाळासाहेबांची जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती याआधी देखील आपण दोन मेळावे पाहिलेले आहेत। शिमग्याचा मेळावा किंवा मग दसरा मेळावा असेल, त्यावेळी दोन दोन मेळावे आणि कार्यकर्त्यांचे जे दोन्ही नेते आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करतात। बाळासाहेब जयंती यांच्या निमित्त आज दोन मेळावे पाहायला मिळणार आहेत। ठाकरे गटाचा मेळावा हा अंधेरीमध्ये असेल, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा मेळावा हा बीकेसी मैदानामध्ये असणार आहे। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विशेष मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। महेंद्र, आज बाळासाहेबांची जयंती आहे आणि जयंतीनिमित्त दोन मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एक एकनाथ शिंदेंचा मेळावा जो बीकेसीमध्ये होणार आहे आणि दुसरा उद्धव ठाकरेंचा मेळावा जो अंधेरीमध्ये पाहायला मिळणार आहे। दोन्ही मेळाव्यांची कशी तयारी पाहायला मिळते आहे? त्याच्याच नक्कीच अगदी जय्यत अशी तयारी पाहायला मिळते। बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष येथे सुरुवात होणार आहे आणि आज जो ठाकरे गटाचा जो मेळावा असणार आहे, तो उद्धव ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार आहेत किंवा आगामी जो स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका संदर्भात कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शन का, ते एकला चलोरेचा नारा आहे तो देणार का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र या मेळाव्यात आपण पाहायला गेलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे जीवनपट आहे तो उलगडवणारी छायाचित्र आहेत ती आपल्याला दाखवली जाणार आहेत। आणि यात जर ऐकलं तर दुपारी आणि त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी जी आहे ती करण्यात आली आहे। मात्र ट्विट करून जे आहे ते अभिवादन करण्यापेक्षा बाळासाहेबांना भारतरत्न द्या अशी मागणी आहे ती करण्यात आली आहे। सर्व खासदार आहेत ते या संदर्भात प्रधानमंत्रींना भेटणार आहेत आणि बाळासाहेबांना जे आहे ते भारतरत्न देण्याबाबत बोलणार आहेत। आज हा कार्यक्रम आहे, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता जी आहे ती जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। या कार्यक्रमामध्ये भव्य असा जो स्टेज आहे तो मांडण्यात आला आहे। या स्टेजवर तुम्ही पाहू शकता एक मोठी जी आहे ती एलईडी स्क्रीन लावण्यात आली। एका ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जय्यत अशी तयारी आपल्याला ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। एकीकडे एकनाथ शिंदे यांचा मेळावा हा बीकेसी मध्ये पाहायला मिळणार आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा मेळावा हा अंधेरीमध्ये पाहायला मिळणार आहे। आज बाळासाहेबांची जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती दोन मेळावे असणार आहेत। दोन्ही मेळाव्यांची जय्यत तयारी आपण ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। शिवसेना आणि ठाकरे गटाचे हे स्वतंत्र मेळावे आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।